हॅलो. हाँ किटी, अंजली बोलतीये. अगं हॅलो, अश्विनी काल रात्रीपासून कुठे आहे? मला तुमच्याशी बोलता येणार नाहीये आत्ता. हाँ हॅलो किटी, जरा मोठ्याने बोलतेस का? मला ऐकू नाही येते तुझा आवाज नीट. हॅलो, काळजी करण्यासारखं कारण नाहीये ना काही? ऑफिसला पण नाहीये ती. हॅलो हॅलो, तुझं काही झालंय का बोलणं तिच्याशी? हॅलो हॅलो किटी. हॅलो, मी शूटिंग मध्ये आहे, आत्ता बोलू शकत नाहीये, नंतर फोन करते. हॅलो. हा, फोन कट का केला नाही? या अश्विनी पण काय घोळ घालून ठेवला नाही. तुला काही लागलं ना तर कळव मला लगेच. आणि नमिताची काळजी घे. बरं, ठेवते. काय म्हणतोय? बीपी फ्लक्च्युएट होतोय अजून. म्हटलं तर ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, म्हटलं तर नॉर्मल रुटीन आहे. आणि मुख्य म्हणजे नमिता डिप्रेस झाली. हे बघ, मी बोलले ना तर मी बोलले म्हणून म्हणशील, पण मला राहवत नाही म्हणून बोलते मी. हे सगळं ना तुम्ही स्वतःच्या हाताने ओढून घेतलंय ग. कशाला हवी होती हे? काय सरोगेसी का काय? ते उशिरा का होईना झालं असतं मूल नमिताला. हे बघ, 20-20 वर्षांनी सुद्धा मूल होतं बाईला. मनसू, आपल्या घरात गायनॅक नाही आहे का? मीराच म्हणाली तशी शक्यता आता कमी आहे म्हणून. म्हणूनच तर. पण म्हणून आशूचं मूल स्वतःचं मूल म्हणून वाढवायचं नमितानी? शुभंकरचं मूल म्हणून. ते शुभंकरचं बाळ असणार आहे एवढी गोष्ट पुरेशी आहे नमिताला. बघताय ना ती किती खुश आहे ते. आणि तिने या सत्याचा स्वीकार केलेला आहे वंस. मग आपण का काथ्याकूट करायचा? आणि मी तुम्हालाही सांगेन वंस की आपण दोघीत बोललो ते ठीक आहे, पण नमिता समोर हा विषय तुम्ही काढू नका. पूर्ण विचारा अंती. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय हा. आणि नुसता निर्णय घेतला नाही, तो अंमलातही आणलाय. आणि मला आता यावर चर्चा नकोय. आणि अश्विनीने आपलं मूल द्यायला नकार दिला तर? काही मिळवण्यासाठी माणसं आश्वासन देतात, पण एकदा का जीवाशी नाळ जुळली ना, ती जन्मासाठीच. कापली तरी तुटत नाही ती. मला ठाऊक आहे ते वंस, पण तसा करार झालाय आमच्या. अगं बाई, कसली ग ही सौदेबाजी? त्यापेक्षा मूल नसलेलं परवडलं. वंस, दोघांचा निर्णय आहे हा, आणि आपण तो मान्य करायला हवा. कारण एकाच फुटपट्टीने प्रत्येकाच्या गरजांचं, भावनांचं आणि परिस्थितीचं मोजमाप करता येत नाही. अरे हो राजा, मला कळतंय तुला खूप कंटाळा आलाय ते, पण आम्ही दोघं नाही रे असे आत्ताच्या आत्ता घरी येऊ शकत. अरे आम्ही दोघं 9 to 5 जॉब नाही करत, तुला माहिती आहे ना. हो, मी नाही आले रात्री घरी. बाबा सुद्धा उशिरा आले आणि सकाळी लवकर गेले. नाही रे, मला आत्ता नाही जमणार लगेच घरी यायला. एक काम करते मी, बाबांना लवकर यायला जमते का ते बघते. हां, असा हट्ट नाही रे करायचा मिहीर, प्लीज. बरं, आपण नंतर बोलूया. हां, संध्याकाळी. ठीक आहे, ठेवू मी आता फोन.
डॉटर मीरा. हॅलो. तू मी किटी बोलतीये सर. शॉर्टमध्ये काही निरोप द्यायचा आहे का? मग माझा फोन उचलायची काहीच गरज नव्हती तुला. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आय एम सो सॉरी, पण काय करणार ना, हा माझ्या कामाचा भाग आहे. आय हॅव टू अटेंड एव्हरी कॉल. माझा नाही, समजलं? फोन कितीही वेळ वाजत राहिला तरी चालेल, पण माझा कॉल तू उचलायची तसदी घेऊ नकोस, समजलं? आय एम सो सॉरी मॅम, पण काय आहे, इथून पुढे मी तुमचा फोन अजिबात उचलणार नाही. पण आता उचललाय ना, सांगा ना, सरांना काही निरोप द्यायचा आहे का? सो अनप्रोफेशनल. काय ग? हां, मला शरी एक गुड न्यूज आहे. बोल ना. अथर्व प्रोडक्शन्समधून त्यांच्या एका मॅनेजरचा फोन आला होता आणि तुझे फोटो सिलेक्ट झाले. आता फक्त मीटिंग अरेंज करायची. दॅट्स इट. गुड. येस. अरे ॲक्च्युली त्यांच्या मॅनेजरला मी स्वतः गेले होते फोटो द्यायला. तेव्हा त्यांनी मला ओ आय एम सो सॉरी, मीराचा फोन आला होता, सांगायचीच विसरून गेले तुला. त्या मॅनेजरविषयी काय सांगत होतीस तू? हां, तर त्या मॅनेजरशी मी पर्सनली बोलले. बऱ्याच गोष्टी डिस्कस झाल्या, म्हणजे तुझी लोकांमध्ये असलेली क्रेज आणि या सगळ्या गोष्टी. मी सांगते ना तुला, पण तू आधी मीराला फोन कर ना. बोलतो ग मी, बोल ना. हां. जस्ट ग्रेट किटी. थँक्यू सो मच. अशू, का असं वागतेस का? हं? अशी किती काळजी वाटते मला. माझं चुकलं. मी तुला एकटीला बाहेर पाठवायला नको होतं. तरी मी हट्टाने ड्रायव्हरला पाठवलं तुझ्या बरोबर, आणि तो तुझ्या बरोबर होता म्हणून आम्हाला कळलं की त्यांनी तुला इथे ऍडमिट केलं. तो नसता तर बघितलं, म्हणून मी सांगत असते मी हिला एकटीला कुठेही बाहेर पाठवणार नाही. याच्या पुढे एक क्षण मी हिला एकटीला सोडणार नाहीये. आणि त्यावेळेला तुम्ही कोणीही मध्ये मला समजावायला यायचं नाहीये. तुम्हाला कोणालाच कसं कळत नाही, आपलं बाळ आहे हिच्याकडे. उद्या हिला काही झालं तर नाही. आशू तुला उठायला हवं. तू सांग ना, आपलं बाळ कसं आहे. आशू उठ ना ग. आशू उठ. शुभंकर सांग ना आशूला उठायला. मिता शांत हो बाबा. पण ती उठत नाहीये ना. तू ना खूप दमली आहेस आणि या सगळ्या प्रकाराचा खूप त्रास झालाय तुला. तू असं करतेस का? थोडा वेळ जाऊन आराम करतेस तू? नाही, मी आहे नाही. हां, मी बसतो हिच्या बाजूला. तू जाऊन थोडा वेळ पड, आराम कर जरा. हां, सिस्टर जरा घेऊन जा. तू काळजी नको करूस, मी आहे इथे. हां, जा, पड जरा. जा तू.
हॅलो, झालं पॅकअप? हो ग अजून गेले नाही, मला वाटतं तू गेली असशील. अरे नाही रे, तुझे फोन कॉल अटेंड करत बसले होते सो हे घे. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, रोहन गेलाय ट्रेकला आणि मला पण एकटीला खूप बोर झालं असतं जेवायला. आय थॉट की पॅकअप झाल्यानंतर आपण बाहेर कुठेतरी जेवायला गेलो तर चालेल, म्हणजे माझ्याकडून. ओके डन. नाही खाल्लं तर कंपनी. थँक्यू. हा बोल मी. यू आर सपोज टू टॉक पलाश. दिवसभर तुझ्या फोनची वाट बघते मी. तुझ्या मॅनेजरनी निरोप नाही वाटतं दिला तुला? अगं नाही, तिने मला सांगितलं तुझा फोन येऊन गेला ते. कशाला उगाच कव्हर अप करतोयस रे तिला? कळली तिची एफिशियन्सी. अगं खरंच. मिहीर तुझी वाट बघतोय. आता तुला पोचायला उशीर होणार आहे. हो, आशूला सोडून इतक्यात नाही निघता येणार मला. मे बी रात्रभर सुद्धा. हा, कशी का आशू? हां, म्हणजे म्हणावा तितका रिस्पॉन्स नाही आहे, पण लेट्स सी. ठीक आहे, माझं पॅकअप झालंय, मी घरी पोचतोच. आणि तुला आशूजवळ असणं जास्त गरजेचं आहे. डोंट वरी. ओके, बाय. पलाश, आशूजवळ तू असणं जास्त गरजेचं आहे म्हणजे? आता मी तुला सांगायला विसरू, परवा आशू रस्त्यात चक्करवरून पडली. काय? मीराच्या हॉस्पिटलमध्येच ॲडमिट आहे. अजूनही शुद्धीवरती आली नाही. मी आय डोंट नो. ओ गॉड. पलाश, कम ऑन यार, हे सांगितलं पण नाहीस तू मला. कधी कधी घडलं हे सगळं? झाले असतील 2-4 दिवस. आय एम नॉट शुअर. शिट, दिस इज नॉट डन या पलाश. नो, आय हॅव टू गो. अश्विनीला मला बघायलाच पाहिजे. येते. बाय. खरं सांगू का शरदराव, अश्विनी ऑफिसला नसली ना की ऑफिस कसं अगदी सुनं सुनं वाटतं. खूप माया लावली हो पोरीने त्या. काय झालंय माहितीये का दातार काका, अश्विनीचा फोनच लागत नाहीये. म्हणजे खूप ट्राय करतोय आम्ही घरून, समीर सुद्धा ट्राय करतोय, पण लागतच नाहीये. म्हणून म्हटलं ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करूया. मग ऑफिसला गेलो तर कुलूप तिथे, म्हणून मग. नाही, बरं केलं तुम्ही इथे आलात ते. मला सुद्धा अश्विनीची काळजी वाटते हो आजकाल. तुम्हाला सांगतो शरदराव, बरं नाही म्हणून हिने 2 दिवस सुट्टी घेतली आणि त्याच दिवशी बाहेर हिंडताना दिसली ती मला. आता काय म्हणायचंय पोरीला? खरं म्हणजे आपली अश्विनी खोटं बोलणाऱ्यातली मुलगी नाहीये. खूप साधी आहे बिचारी. पण त्या पैशांच्या प्रकरणापासून मात्र खूपच दडपणाखाली वागते ती. आणि म्हणूनच मी सुद्धा हल्ली दुर्लक्ष करतो तिच्या वागण्याकडे. शरदराव, काहीतरी गडबड नक्कीच आहे. अहो, त्या उन्हाळ महिन्याला सुद्धा फोन केला होता मी. तिची ती फॅशनेबल मैत्रीण, हा किटी किटी. खरं सांगू शरदराव, त्या किटीचा सुद्धा आपल्या अश्विनीवर खूप जीव आहे हो. हो, म्हणजे कल्पना आहे त्याची मला. तिचं अंतररंग आणि बहिरंगामध्ये अगदी विरोधाभासच आहे. पण काय काय म्हणाली ती? काय म्हणणार? उडवा उडवीची उत्तरं दिली. तिला वाटलं तिच्या थापा या म्हाताऱ्याला पचल्या. मी मग दुर्लक्ष केलं, म्हटलं जाऊ दे. काय करायचं आता काही कळतच नाही. हे म्हणजे सगळं आता. खरं सांगू का दातार काका, आम्हाला सगळ्यांना आता फार काळजी वाटायला लागलेली आहे तिची. काय कुठे आणि. ठीक आहे, मग निघतो मी. जाता जाता जातो किटीच्या घरून, बघूया काही कळतंय का. आणि तुम्हालाही काही कळलं तर प्लीज कळवा आम्हाला. कळवतो, आणि तुम्हाला काही कळलं तर मला लगेच कळवा. हा, येतो. या.
नमिता, अश्विनी आता ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देतेय. थोडा स्लो आहे पण आहे. सो तू म्हणजे बाळाला असलेला धोका अजून पूर्णपणे टळलेला नाहीये ना. सोडा मला. हे बघा, सोडा मला, भेटू दे त्यांना. सोडा. थांबा तुम्ही. मॅडम मी ऐकतच नाहीये. आशू कुठे आहे? मला आशूला भेटायचंय. तू जा, मी बघते. कुठे आहे आशू? मला आशूला भेटायचंय. आशूचं नाव सुद्धा घ्यायचं नाही असतो. भेटण्याची त्या गोष्ट सोडूनच दे. तरी सांगत होते आशूला तुझी सावली सुद्धा पडायला नको, पण नाही ऐकलं नाही तिने माझं. वा मिसेस प्रधान, वा. एकीकडे ऍडव्हान्स मेडिकल टेक्नॉलॉजीचा वापर करायचा, सरोगसीसाठी जायचं, आणि दुसरीकडे माझी सावली सुद्धा चालत नाही. होय, अडाणी आणि अंधश्रद्धाळू आहात, आणि दांभिक आणि दुटप्पी सुद्धा. एक मिनिट. माझ्या केबिनमध्ये येऊन माझ्याच माणसांना दमदाटी करतेस. आउट आउट, यू गो इमिजिएटली. हे बघा, मला या माणसांची काहीही देणं घेणं नाहीये. मला फक्त आशूला भेटायचंय, ऍज सिम्पल ऍज दॅट. किटी, मला वाटतं तुझं बोलून झालं असेल तर तू इथून ताबडतोब निघावंस हे बरं. आशूची कंडिशन नाजूक आहे आणि ॲज अ डॉक्टर मी तुला तिला भेटायची परवानगी देऊ शकत नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट.